निर्भय निरणशा मुळीचे ते मौन या नाव साधन निजमोक्षाचे. कल्पना जयाला मुळीचे होणी नाही देवे दिले तेही न लगे मज. जिकडे पाहे तिकडे अवघे ब्रह्म एक अक्षय जे सुख याची नावे. गणेशनाथ म्हणे ऐसिया सुखासी पावे तो जन्मासी नये कदा. प्रस्तुत प्रसंगी संत सद्गुरू गणेशनाथ महाराजांच्या आजच्या असणाऱ्या अमृतमय अभंगावर, गणेशनाथ महाराजांच्या गाथ्यामधील आजच्या असणाऱ्या अभंगावर संत सद्गुरू गणेशनाथ महाराज जे आपलं असणारं फेसबुक पेज आहे त्याच्यावर या नाथांच्या असणाऱ्या 4 शब्दावर आपण या ठिकाणी विवरण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. या असणाऱ्या सेवेच्या माध्यमातून संत सद्गुरू गणेशनाथ महाराजांच्या असणाऱ्या अभंगातून जे शब्द ते असणाऱ्या आपल्यासारख्या भक्तापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतात, ते शब्द त्या अभंगामधील प्रत्येक शब्दाचा अन्वयार्थ आणि आपल्यासारख्या मुमुक्षु साधक जीवाला ते बोध, ते ज्ञान प्राप्त व्हावं म्हणून या ठिकाणी आमचे असणारे स्नेही या ठिकाणी श्रीकांत ढवण सर यांनी संत सद्गुरू गणेशनाथ महाराज हे असणारे फेसबुक पेज जे काढलेलं आहे त्या माध्यमातून संतांचे असणारे विचार, त्यांचे स्नेही, तुमच्या आमच्या सारखे स्नेही साधक यांच्या असणाऱ्या जीवनामध्ये घराघरांत असणारा संत सद्गुरू गणेशनाथ महाराजांचा विचार पोहोचावा अतिशय असणारा स्तुत्य उपक्रम. त्याच उपक्रमाचा एक भाग म्हणून आजची असणारी ही 5व्या दिवसाची असणारी प्रवचन रूपी सेवा करण्याची संधी या ठिकाणी मला प्राप्त झालेली आहे. मज पामरासी काय थोरपण पायाची वाहन पायवरी या संतोक्तीप्रमाणे संत सद्गुरू गणेशनाथ महाराजांच्या असणाऱ्या आजच्या या अभंगावर आपण थोडक्या भाषेमध्ये, थोडक्या वेळामध्ये, मोडक्या भाषेमध्ये विवरण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याच्यापैकी जे योग्य आहे त्याचा स्वीकार करा, अयोग्य असणारा माझ्या बुद्धीचा दोष समजून त्या ठिकाणी सोडून द्या. निर्भय निरणशा मुळीचे ते मौन. संत सद्गुरू या ठिकाणी असणारी भक्तांची व्याख्या सांगतात. या नाव साधन निजमोक्षाचे. आजचा असणारे विज्ञान युग, या विज्ञान युगामध्ये प्रत्येक असणारा मुमुक्षु जीव सुखप्राप्तीसाठी धावत आहे. प्रत्येक जीवाला ही असणारी अपेक्षा कशाची आहे तर सुखाची असणारी अपेक्षा आहे, मोक्ष प्राप्तीची असणारी अपेक्षा आहे. प्रत्येक असणारा जीव सुख आणि मोक्ष हे प्राप्त करण्यामध्ये रात्रंदिवस त्या ठिकाणी असणारा धडपडत आहे. परंतु सद्गुरू गणेशनाथ महाराज या अभंगाच्या माध्यमातून या ठिकाणी सांगतात की बाबा हे असणारा मोक्ष कशातून निश्चित प्राप्त होणार आहे. मोक्ष प्राप्त करणं इतकं सोपं आहे का? मोक्ष म्हणजे काय आहे बाबा? संतांच्या भाषेमधील शब्द रचना किंवा जे साधू संतांनी प्राप्त केलंय तो मोक्ष. परंतु तुम्ही आम्ही सामान्य अज्ञानी जीव मोक्षाच्या वाटेकडे नाही येतात. तुम्ही आम्ही अज्ञानी जीव फक्त त्या साधना म्हणजे सुखाच्या प्राप्तीसाठी आपण त्या ठिकाणी रात्रंदिवस धडपड करतो. मोक्षाची तुम्हाला आम्हाला अपेक्षा नाहीये, तुम्हाला आम्हाला अपेक्षा आहे फक्त सुखाची. नवे नवे या भौतिक या जीवनामध्ये, या मृत्यू लोकांमध्ये जन्माला आलेला प्रत्येक जीव हा सुखाची अपेक्षा करून त्या ठिकाणी जीवन जगतो. आध्यात्मिक स्वरूपात ज्याला मोक्ष म्हणलेला आहे ना, ते शब्द फक्त आपल्या असणाऱ्या कानावर आपण ऐकतोय, कीर्तनाच्या माध्यमातून ऐकतोय, प्रवचनाच्या माध्यमातून ऐकतोय, साधू संतांच्या मुखातून ऐकतोय आणि त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा आपण प्रयत्नही करत नाही. आम्ही जीवन जगत असताना फक्त एवढंच बघतोय की आम्हाला सुख पाहिजे. मग ते कोणत्या रूपाने प्राप्त होईल, कोणत्या साधनेने प्राप्त होईल, कुठून प्राप्त होईल
याच्याशी आमचं देणं घेणं नाहीये. फक्त ते सुख पाहिजे. मग या ठिकाणी सद्गुरू गणेशनाथ महाराज सांगतात की बाबा सुखाची अपेक्षा करणं हे काही या ठिकाणी असणार गैर नाहीये. प्रत्येकाला ती पाहिजे, प्रत्येकाला ती अपेक्षा आहे, प्रत्येकाला ती हवं आहे. परंतु सुख प्राप्त करून काय मिळणार आहे, नवे नवे हे सुख कुठं आहे याचा अगोदर शोध घेतला पाहिजे. म्हणजे संसारिक जीवन जगत असताना प्रापंचिक जीवनामध्ये सुख हे आपण फक्त पैशाच्या स्वरूपामध्ये, संपत्तीच्या स्वरूपामध्ये प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु ही व्यावहारिक भाषा संसारिक भाषा झाली. जी भाषा असणारी संतांची भाषा आहे. संत महात्म्यांनी ज्याला सुख संबोधलं, ज्याला मोक्ष संबोधला, ते काय आहे हे कळलं पाहिजे. म्हणजे नुसत्या सुखाच्या अपेक्षेनं जीवन जगणं याला किंमत नाहीये. परंतु मनुष्य मरेपर्यंत, जन्मल्यापासून मरेपर्यंत जे जीवन ज्याच्या पाठीमागे रात्रंदिवस धावतोय ना, ते सुख आहे का बाबा? ते सुख नाहीये. संत सद्गुरू तुकाराम महाराजांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. तुकोबरा एका ठिकाणी म्हणतात, किती धनवान मनुष्य असला किंवा किती गरीब मनुष्य असला, ज्या अपेक्षेनं आपण जीवन जगतोय ना, त्याचा अगोदर आपण या ठिकाणी ते प्राप्त करण्याच्या अगोदर आपण विचार केला पाहिजे. म्हणजे क्षणोक्षणी हाची करावा विचार. म्हणजे क्षणोक्षणी करावा विचार नाही, हाची म्हणजे कोणता? की ज्याच्यासाठी धावतोय ना, जे प्राप्त करायसाठी आपण पळतोय, ते कशाच्या स्वरूप प्राप्त होईल त्याचा अगोदर आपण विचार केला पाहिजे. ते कुठं आहे बाबा? ज्याच्यासाठी आम्ही पळतोय ते कुठं आम्हाला प्राप्त होणार आहे, कुठं भेटणार आहे, कशातून प्राप्त होणार आहे? मनुष्य जीवनामध्ये या ठिकाणी या मृत्यू लोकांमध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक असणाऱ्या मनुष्याची अवस्था त्या अर्जुनासारखी झालेली आहे. म्हणजे ज्या द्वापार युगामध्ये कुरुक्षेत्राच्या ठिकाणी युद्धभूमीवर हातामध्ये धनुष्यबाण घेऊन कौरवासोबत लढणारा अर्जुन, त्या अर्जुनासारखी इथं जन्माला आल्याबरोबर प्रत्येक असणाऱ्या जीवाची अवस्था झाली. आता अर्जुनामधला तुमच्या आमच्यामधला सामान्य जीवातला भेद काय आहे, फरक काय आहे तुम्हाला सांगतो. द्वापार युगामध्ये कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर लढणारा तो अर्जुन, आणि इथं जन्माला आल्यापासून मरेपर्यंत जे आपलं आयुष्य आहे ना, त्या आयुष्यरूपी युद्धभूमीवर लढणारी तुम्ही आम्ही अर्जुन आहोत म्हणलेला आहे. दोघेही सारखेच आहेत. एक तो अर्जुन जो कुरुक्षेत्रावर हातामध्ये धनुष्य घेऊन लढत होता, ज्याच्या हातामध्ये धनुष्य आहे, रथामध्ये उभारलेला आहे, भगवान कृष्ण परमात्मा ज्या रथाचं सारथ्य करतोय, एक तो अर्जुन, आणि दुसरे तुम्ही आम्ही अर्जुन म्हणले. आता त्या अर्जुनाची तुलना तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जीवाशी कशा प्रकारे होईल बाबा? त्या अर्जुनात आपल्यात काय फरक आहे? तो कुठे अर्जुन ज्याला स्वतः भगवान कृष्ण परमात्माचा सत्संग लाभला, आणि आम्ही असणारे सामान्य अर्जुन, त्यांची आमची अशी तुलना कशी होईल? तर संत महात्मे या ठिकाणी सांगतात, तुकोबारायांनी सांगितलेलं आहे, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. इथं जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाच्या मागे युद्धाचा प्रसंग चालू आहे. फरक एवढाच आहे की त्या युद्धामध्ये कधी जय मिळतो, कधी पराजय मिळतो, कधी दुःख होतं, कधी आनंद होतो. तसंच आहे म्हणलेलं आहे इथे. आयुष्यरूपी युद्धभूमीवर लढणारा प्रत्येक असणारा जीव
त्या अर्जुनाच्या भूमिकेमध्ये जीवन जगत असताना कधी सुख प्राप्त होतं, कधी दुःख प्राप्त होतं. मनुष्य सुखामध्ये असताना त्या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करतो, विजय मिळाल्यानंतर आनंद उत्सव साजरा करतो, आणि पराजय मिळाला की दुःखी कष्टी होतो. हे आमच्या सुद्धा आयुष्यरूपी युद्धभूमीवर लढण्याचं एक असणारं गमक आहे म्हणजे. फक्त फरक एवढाच आहे की त्या अर्जुनाला सावध स्वतः भगवान कृष्ण परमात्म्याने केलेला आहे. त्या अर्जुनाला सुद्धा वाटलं होतं, ज्यावेळेस हातामध्ये धनुष्यबाण घेऊन युद्धामध्ये उभारला भगवान कृष्ण परमात्म्याने त्याचा रथ बरोबर दोन्ही सैन्याच्या मधोमध आणून उभा केला. एका बाजूला असणारं कौरवाचं सैन्य आहे, एका बाजूला असणारं पाठीमागं पांडवाचं सैन्य आहे. दोन्ही सैन्य युद्धासाठी त्या ठिकाणी सज्ज आहे. युद्धभूमीवरचा प्रसंग तुम्हाला सांगतोय. दोन्ही सैन्य युद्धासाठी तटस्थ उभारलेला आहे. भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाचा रथ हाकतायत. नवे नवे दोन्ही सैन्याच्या मधोमध आणून उभा केलेला आहे. कधी असणारा त्या ठिकाणी शंखध्वनी होईल आणि युद्धाला सुरुवात होईल हे सांगता येत नाहीये, असा असणारा प्रसंग आहे. आणि या अवस्थेमध्ये ज्या वेळेस असणारा भगवान कृष्ण परमात्म्याने रथ आणला, अर्जुन हातामध्ये धनुष्यबाण घेऊन उभारला, धनुष्याला बाण लावलेला आहे. आणि ज्यावेळेस अर्जुनावर समोरची असणारी अर्जुनाची दृष्टी समोरच्या सैनिकावर पडली ना, समोरच्या असणाऱ्या, त्यावर अर्जुनाचा असणारं अंतःकरण त्या ठिकाणी दाटून आलं. डोळ्यावाटा अश्रुधारा वाहू लागल्या. डोळ्यातून पडणारे पाण्याचे थेंब खाली भगवान कृष्ण परमात्मा जो रथ हाकत होता त्याच्या खांद्यावर पडू लागले. ज्यावेळेस कृष्ण परमात्म्यानं पाठीमागे वळून बघितलं तर अर्जुन रडत होता. ती अर्जुनाची जी झालेली अवस्था भगवान कृष्ण परमात्म्याने पाहिली. हा त्या युद्धभूमीवरचा प्रसंग आहे. त्यावेळेस भगवान कृष्ण परमात्मा त्या अर्जुनाला सांगायला लागले, हे अर्जुना, अरे बाबा तू राजा आहेस, राजा क्षत्रिय आहेस. तू इथं युद्ध करण्यासाठी आलेला आहेस, तू लढण्यासाठी आलेला आहेस, रडण्यासाठी आलेला नाहीयेस. असं सांगूनही अर्जुनाचं समाधान होत नव्हतं. परंतु अर्जुन त्याच्याबद्दल दुःखी का झाला होता माहितीये? अरे ज्याच्या बरोबर आपण युद्ध करतोय, ज्यांना मारतोय ना, ज्यांच्यावर आपण शस्त्र उगारले, ते माझेच बंधू आहेत ना, माझेच आप्त आहेत, माझेच सखी आहेत, सगळे माझेच आहेत. आणि जर माझ्याच आप्त सखीयाला मारून जर मला हे राज्य मिळायचं असेल तर ते मला नको आहे बाबा. ही अर्जुनाची अवस्था त्या ठिकाणी झाली. ती कथा महाभारताची तुम्हाला सर्वांना माहित आहे. परंतु अर्जुनाची झालेली ही द्विधा अवस्था त्या युद्धभूमीवर त्या ठिकाणी त्या अर्जुनाला सावध करून परत युद्धासाठी परावृत्त करण्यासाठी भगवान कृष्ण परमात्म्याने जो उपदेश केला, नवे नवे जी गुह्य ज्ञान अर्जुनाला युद्धभूमीच्या ठिकाणी भगवान कृष्ण परमात्म्याने सांगितलं, ती म्हणजे भगवद्गीता. ते ज्ञान पैगावर म्हणलेलं, दुसरं तिसरं काही नाही आहे. ते जे स्वतः भगवान कृष्ण परमात्म्याने आपल्या मुखातून, स्वमुखे आपण भगवंतानं आपल्या मुखातून अर्जुनाला सांगितलं. अर्जुनानं श्रवण केलं, मग सावध झाला, मग महाभारताचं युद्ध झालं. ही कथा तुम्हाला सर्वांना माहित आहे. इथं सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, जशी त्या अर्जुनाची अवस्था झाली आहे ना, तशी तुमची आमची इथं जन्माला आल्यावर अवस्था झालेली आहे. त्या अर्जुनासारखं तुम्हाला आम्हाला उगाच वाटतंय की मीच करतोय. अर्जुनाला वाटायचं मी मारतोय बाबा, हे मारून जर मला राज्य मिळवायचं असेल तर नको आहे बाबा. तसं इथं जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला वाटतं की हे माझ्यामुळं चालतंय, हे मीच करतोय, हे माझ्यामुळंच होतंय. आता त्या अर्जुनाला भगवान कृष्ण परमात्म्यानं सावध केलं. याला कोण सावध करावं हा मुद्दा आहे ना. या अर्जुनाला सावध कोण करावं? इथं भगवान कृष्ण परमात्मा तरी येणार नाहीयेत. म्हणून याला सावध करण्यासाठी भगवंतानी संतांच्या रूपानं संत सद्गुरू गणेशनाथ महाराज, तुकोबाराय यांच्यासारखे असंख्य संत या पृथ्वी तलावर पाठवले. त्या त्या भागातला उद्धार या संत महात्म्याच्या हातून केलेला आहे.
आणि संतांचे असंख्य असणारे तुमच्या आमच्यावर उपकार आहेत. संत महंतांनी घालून दिले त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून आपण जीवन जगलो ना तर निश्चितच आपल्याला सुख मिळणार. नाहीतर असं कितीही रात्रंदिवस प्रपंच केला तरी त्या सुखाची प्राप्ती होणार नाहीये. म्हणून या ठिकाणी गणेशनाथ महाराज या अभंगाच्या माध्यमातून सांगतात की बाबांनो, सुखाची अपेक्षा मिळवण्यापेक्षा त्या ठिकाणी निजमोक्ष कशाचा यायला प्राप्त करता आला पाहिजे. मोक्षाची प्राप्ती माणसाला मिळवता आली पाहिजे. सुख नको आहे म्हणजे अहो, सुख एक क्षणिक असतं, अनंत काळापर्यंत साथ देणार नाहीये. नवे नवे या ब्रह्मांडामध्ये सृष्टीमध्ये ज्याचा जन्म झालाय ना, जे निर्माण झालंय ते नष्ट होणार आहे. ज्याचा उदय आहे त्याचा अंत आहे. जे जन्मलंय ते संपणार आहे. म्हणून याची अपेक्षा नको आहे. हे संत महात्म्याने सांगून गेलेले. माऊली ज्ञानेश्वराने सुंदर असणारे निरूपण केलेलं. उपजे ते नाशे, नाशे ते पुनरिपदिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गामले. हे सृष्टीचं चक्र आहे. या सृष्टीच्या चक्रामध्ये ब्रह्मांडामध्ये ज्याच्या ज्याचा असणारा जन्म झालेला आहे, जे उगम झालेला आहे ते नष्ट होणार आहे. नष्ट झालेलं परत जन्मणार आहे, परत त्या ठिकाणी नष्ट होणार आहे. हे सृष्टीचं चक्र आहे बाबा. याच्यावर भरोसा ठेवायचा नाहीये. हे क्षणिक आहे. हे सुख कसं आहे? क्षणिक आहे. हे फार अनंत काळापर्यंत साथ देणार नाहीये. म्हणून याच्या पाठीमागे जास्त जाऊ नये. मोक्षाची मनुष्यानं प्राप्ती केली पाहिजे. मोक्ष कसा आहे? या जन्म मरणाच्या फेऱ्यातून, या ऐक सुखातून, या सर्व लौकिकातून त्या ठिकाणी मनुष्याला उतराही पार करणारा असणारा निज मोक्ष. त्या मोक्षाची असणारी साधना साध्य करता आली पाहिजे. म्हणजे त्या निजमोक्षाचं सार कळलं पाहिजे. म्हणजे मनुष्य जीवन जगत असताना प्रत्येक अवस्थेमध्ये तो कल्पनातीत जीवन जगतो. म्हणलेला कल्पना जयाला मुळीच होऊन नाही. संत सद्गुरू गणेशनाथ महाराज म्हणतात की तिसे एका एका शब्दामध्ये, एका एका वाक्यामधला सार समजून घ्या. यालाच अध्यात्म म्हणलेलं आहे. साधू संत महात्मे कमी शब्दामध्ये मनुष्याला त्या ठिकाणी असणारं जीवनाचं सार सांगतात. बघा, कल्पना जयाला मुळीची होण नाही. कल्पना जयाला मुळीची होण नाही. संत महात्मे याच्यातून सांगतात, संत सद्गुरू गणेशनाथ महाराज, की सुख हे कल्पनेतून सुद्धा मिळतं. कल्पनातीत मनुष्याला सुद्धा क्षणिक सुख प्राप्त करता येतं. एखाद्याच्या मनामध्ये काही कल्पना निर्माण होऊ शकतात. आणि असे असे असंख्य मनुष्य आहेत की जे कल्पनातीत जीवन जगतात. त्याच्यात तुम्ही आम्ही सुद्धा एखाद्या विषयाची कल्पना मनामध्ये करणार आणि त्याच्यामध्ये सुख त्या ठिकाणी समाधान मानणार असे असंख्य आहेत म्हणतात. परंतु जे असणार ज्याच्यातून मोक्ष प्राप्त होतो ना, तो मोक्ष कल्पनेनं प्राप्त होणार नाहीये. तो मोक्ष प्राप्त करण्यासाठी सद्गुरूची आणि संतांची, भगवंताची कृपा मनुष्यावर असली पाहिजे. ते काल्पनिक विचारांना प्राप्त होणार आहे का? नाहीये. ते प्रापंचिक किंवा धनसंपत्तीनं प्राप्त होणार आहे का? नाहीये. तुम्ही सुख एखाद्या वेळेस काल्पनिक सुख खरेदी करू शकता, परंतु मोक्ष खरेदी करू शकत नाही. मोक्ष हा देवानं द्यावा लागतो. म्हणजे मोक्ष कुणीही तुम्हाला आम्हाला देऊ शकणार नाही. असा जगात कुणी जन्माला आला नाहीये. फक्त एकच आहे, ते म्हणजे भगवंत. भगवंताशिवाय मोक्ष कुणीही देऊ शकत नाही. साधू संतांनी म्हणलेला आहे, मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची. त्याच्यासाठी मुखामध्ये भगवंताचं नाम असलं पाहिजे. आणि गणेशनाथ महाराज सुद्धा हेच या ठिकाणी तेच सांगतात, देवे दिले दिलं पाहिजे. ते असं साधं सुद्धा नाहीये प्राप्त होणार. आपण कल्पनातीत जीवन जगतोय. कल्पनेच्या जीवनामध्ये याच्यामध्ये आपण या ठिकाणी वाहून जातोय. फक्त त्याच्यामधून सुख मिळतं, क्षणिक सुख मिळतं. परंतु मनुष्यानं जीवन जगत असताना
त्या सुखाला अपेक्षा ग्राह्य धरू नये म्हणलेलं आहे. फक्त मोक्षाची अपेक्षा मोक्ष जीवानं करावी. मोक्ष जीवानं मोक्षाची अपेक्षा करावी, क्षणिक सुखाची अपेक्षा करू नये. आणि इथं या ठिकाणी सद्गुरू गणेशनाथ महाराज म्हणतात की ते देवानं दिलं पाहिजे. परंतु इथं संतांच्या मध्ये ना आपल्यामधला भेद सांगतो. देव द्यायला आल्यावर आपण घेऊ, परंतु संत म्हणतात मला तेही नको आहे. गणेशनाथ महाराज मला काय म्हणतात, मला तेही नको आहे, माझ्याकडे भरपूर आहे. एक सहज दृष्टांत आठवला, मग छोटासा तुम्हाला दृष्टांत सांगतो की संत महंतांची असणारी दृष्टी आणि आपल्या सामान्य मनुष्याच्या दृष्टीमधला फरक सांगतो. संत एकनाथाचा एका ठिकाणचा असणारा प्रसंग आहे, नाथांचा असणारा दृष्टांत आहे. तुम्हाला जाता जाता सांगतो की पूर्वीच्या काळी अशी प्रघात होता की गंगेचं असणारं पाणी लोक कावड करून या ठिकाणी घेऊन यायचे, खांद्यावर कावड करून घेऊन यायचे. रात्रंदिवस प्रवास करून मैल कितीतरी दिवसाचा प्रवास असायचा. त्या गंगेचं पाणी उदक या ठिकाणी खांद्यावर कावड करून घेऊन यायचे. माझ्या वाचनात आलेला प्रसंग आहे एकनाथ महाराजांचा. असं कितीतरी लोक आपल्या खांद्यावर त्या पाण्याने भरलेल्या कावडी घेऊन त्या ठिकाणाहून चालत होते. उन्हाळ्याचं ऊन चैत्र मासातलं होतं. रस्त्यानं पायी जाणारे बरेच लोक एका रस्त्याच्या कडेला वाळवंटामध्ये त्या ठिकाणी एक असणारं गाढव तहानेनं व्याकुळून पडलेलं होतं. आणि ज्यावेळेस या ठिकाणी ते लोक पाण्यानं गंगेच्या भरलेल्या घागरी खांद्यावर घेऊन जायला लागलेले, एक गाढव त्या वाळवंटामध्ये तहानेनं व्याकुळून पडलेला आहे. इतकं तहानेनं व्याकुळ आहे की त्याला जर पाणी नाही मिळालं तर निश्चितच त्याचा अस्तर अंत होणार. अगदी रस्त्याच्या कडेला पडलेला आहे. वरून ऊन लागतोय, खालून वाळू पळते. अतिशय व्याकुळ झालेला जीव आहे. बरेच लोक त्या रस्त्याने येत आहेत, जात आहेत. खांद्यावर भरलेल्या पाण्यानं घागरे आहेत. कुणाची दृष्टी त्याच्यावर नाहीये. नवे नवे गेलेले असेल तर त्याच्याशी आमचं काय देणं घेणं आहे, काही नाही. परंतु त्याच रस्त्यानं एकनाथ महाराज जात होते. आणि ज्यावेळेस नाथ महाराज त्या रस्त्यानं चालत असताना नाथांची असणारी दृष्टी त्या असणाऱ्या गाडावर गेली. त्यावेळेस एकनाथ महाराजांना एकही पाऊल त्या ठिकाणी पुढे टाकता आला नाहीये. एक क्षणाचा विलंब केला नाहीये, कुणालाही विचारलं नाहीये. खांद्यावरची असणारी कावड खाली टेकवली, त्या गाढवाच्या जवळ गेली, त्याची मान उचलली, आपल्या मांडीवर घेतली, दुसऱ्या हाताने असणारी घागर आडवी केली, एक हात त्याच्या तोंडाला लावला आणि घागर वाकडी करून त्याला असणारे पाणी पाजायला लागले. येणारे जाणारे बघणारे संत महात्मे, येणारे जाणारे लोक विचारू लागले, ओ नाथ महाराज, अहो तुम्हाला वेळ लागले का? अहो इतके दिवसाचा प्रवास करून खांद्यावर त्या ठिकाणी गंगेचं पाणी आणले, गाढवाला पाजताय. अहो या पाण्याचा आपल्या ठिकाणच्या जाऊन गावातल्या रामेश्वराला अभिषेक करा. असे लोक नाथांना बोलू लागले. त्यावेळेस नाथ महाराज म्हणले, अरे मी गाढवाला कुठं पाणी पाजतोय? तो तुम्हाला गाढव दिसतोय, शरीरावरून गाढव दिसतोय, त्याच्यामधल्या असणाऱ्या त्या आत्माला, आम्हाला त्या रामेश्वराला या गंगेच्या पाण्याचा मी अभिषेक घालतोय. बघा, हे संतांचे असणारे विचार आहे. आम्हाला बाह्य स्वरूपात, शरीर स्वरूपात तो गाढव दिसतोय, परंतु संतांची दृष्टी त्याला शरीराने बघायचं नाहीये. त्याच्या असणाऱ्या त्या आत्मारामाच्या असणारा त्या ठिकाणी आत्माराम त्या ठिकाणी साधू संतांनी जाणलेला. तसंच हे जीवन आहे म्हणलेलं. बाह्य स्वरूपावरून दिसणारा असणारा शरीरिक असणारा प्राणी वेगळा म्हणलेला. म्हणून तुकोबराने अतिशय सोप्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे. भक्तीचं वर्म सांगत असताना तुकोबरा अगदी मोजक्या भाषेमध्ये सांगतात, बाकी काही नाही. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म आणि भेदाभेद ब्रह्म अमंगळ म्हणजे सगळं जग विष्णुमय आहे, त्याला कुठेही हुडकायची गरज नाहीये. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म आणि भेदाभेद भ्रम अमंगळ म्हणजे सर्व व्यापक आहे, तो सगळीकडे आहे. एक भक्तीचं वर्म सांगतो म्हणलेल्या जाता जाताच मला अगदी सोपं आहे, कुणालाही करता येईल म्हणले. कोणतं?
कोण्याही जीवाचा नगडो मत्सर, कोण्याही जीवाचा नगडो मत्सर आणि वर्म सर्वेश्वर पूजनाची. त्या सर्वेश्वर भगवान परमात्म्याला जर प्राप्त करायचं असेल ना तर इतकं मोठं लहानसं साधन आहे म्हणलेलं आहे. कोण्याही जीवाचा नघडो मत्सर वर्म सर्वेश्वर साधनाचे म्हणजे किती सोपं आहे. किती मोजक्या भाषेमध्ये संत महात्मे तुम्हा आम्हाला उपदेश करतात. आणि संत सद्गुरू गणेशनाथ महाराज या अभंगाच्या सुद्धा माध्यमातून तेच सांगतात की ऐहिक सुखाच्या या ठिकाणी मनुष्यांना अपेक्षा करू नये, मोक्षाची अपेक्षा करावी. तो मोक्ष आम्हाला देवानं जरी दिला तर ते आम्ही जगत कल्याणासाठी वापरू म्हणलेला. सोपं भाषा आहे. आपण त्या ठिकाणी फक्त या संतांच्या शब्दावर त्या ठिकाणी विश्वास ठेवून आपण जीवन जगलं पाहिजे म्हणजे. जे तुकोबारांनी सांगितलं तेच गणेशनाथ महाराज सांगतात. बघा, जिकडे तिकडे पाहे अवघे ब्रह्म एक. जसं तुकोबारा म्हणले ना, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, तसंच नाथ महाराज सांगतात जिकडे पाहे तिकडे अवघे ब्रह्म एक. एकच आहे म्हणलेला ब्रह्म, कुठेही पहा. गणेशनाथ महाराजांनी जसं त्या असणाऱ्या झाडांना नैवेद्य चारला, दगडाला असणाऱ्या टाळ्या वाजवायला लागलेल्या, हे कसं आहे, ते ब्रह्मस्वरूप, ते ब्रह्मत्व कशामध्ये हे जाणणारे संत महात्मे होते. ते जाणता आलं पाहिजे, ते कळता आलं पाहिजे तो कुठं आहे. तो दोन्ही संतांची वाक्य रचना, शब्द रचना, त्याच्यातून देणार सांगायचा संदेश काय आहे याच्यातून त्या ठिकाणी आपण बारकाईने अभ्यास केला पाहिजे. ब्रह्म एकच आहे, कुठं आहे, सर्व व्यापक आहे, कुठेही आहे. झाडामध्ये, दगडामध्ये, पृथ्वीमध्ये, कशातही आहे हो, कुठेही आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी म्हणलेलं आहे साधू संतांनी. ते ब्रह्म आहे. फक्त ती दृष्टी आपल्याला प्राप्त झाली पाहिजे ब्रह्म पाहण्याची. बाह्य स्वरूप बघायचं नाहीये. तू काय, तो गाढव आहे का, कुत्रा आहे का, मांजर आहे का, याच्याशी आमच्याशी देणं घेणं नाहीये. म्हणजे त्याचा अंतरात्मा राम जाणता आलं पाहिजे. म्हणजे अक्षय जे सुख याची नावे, ब्रह्म जाणणं म्हणजे अक्षय सुख आहे. बघा, संतांचे शब्द लक्षात येतात का. मनुष्य ज्या भौतिक सुखाच्या पाठीमागे लागले ना, त्याच्यामध्ये सुख नाही आहे. आम्हाला ब्रह्म जाणता आलं पाहिजे, ते कुठं हे कळलं पाहिजे. ते संतांनी त्यांच्या भाषेमधून तुम्हाला आम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. त्याच्यात अक्षय सुख आहे. म्हणजे बाकीचे सुख सगळे पैशाने खरेदी करता येते, परंतु जे खरेदी केले ना ते संपत असत. त्याला मर्यादा आहे. किती सुंदर घर बांधलं, किती खर्च करून घर बांधलं, किती दिवस टिकेल, 50 वर्ष, 100 वर्ष, 200 वर्ष, शेवटी ते पडणार आहे, तुटणार आहे. तसंच आहे म्हणलेलं आहे सगळ्या गोष्टी. जसं हा असणारा नरदेह आहे, किती वर्ष टिकेल, 100 वर्ष म्हणलेलं आहे. आजकाल कोणी 100 वर्ष जगत नाहीये, परंतु म्हणलं शेवटी फाटणार आहे, तुटणार आहे, नसणार आहे, कुजणार आहे. जसं याची मर्यादा संपली की जसं आपण याला आतला असताना आपला भगवंताचा अंशरूपी आत्मा याला त्याग करून दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो, ते वर्म जाणलं पाहिजे. म्हणजे याच्यावर भरोसा ठेवायचा नाहीये. इथं या ठिकाणी संत महात्मे गणेशनाथ महाराज सांगतात की तुम्हाला ब्रह्म बघायचं आहे ना, ब्रह्म प्राप्ती करायची आहे ना, ज्या ब्रह्मसुखाची प्राप्ती करायची आहे ना, त्या या प्रापंचिक ऐहिक सुखात नाहीये. आणि याच्यावरही भरोसा नाहीये. म्हणजे क्षणभंगूर नाही भरोसा, फारे सावध तोडा माया, अशा म्हणले. सावध झालं पाहिजे. म्हणजे याच्यावरही संपून राहायचं नाही. हे कधी साथ सोडून सांगता येत नाहीये. असं कोणी आहे का जगामध्ये की ज्यानं या शरीरावर विश्वास ठेवून आज ठाम सांगू शकतो की मी इतके वर्ष जगन महाराज, नाहीये. म्हणून याच्यावर भरोसा ठेवायचं नाहीये. फक्त याच्यानं काय करायचं, याच्यानं कळवा करून घ्यायचं. म्हणजे हे साधन आहे म्हणलेलं आहे. शरीर हे साधन आहे आणि त्या साधनातून
आपलं साध्य प्राप्त करून घेता आलं पाहिजे. हे साध देणार नाहीये. संत महात्म्यांनी म्हटलं, जवरी सकळ सिद्ध आहे, जोवरी सकळ सिद्ध आहे, तव तो आपुले सोयीत पाहिजे. दुसऱ्याचं चांगलं करायचं नाही, अगोदर आपलं तर बघा ना. शरीराच्या बाबतीत सांगत असताना संत महात्मे सांगतात की या शरीरानं साध्य प्राप्त करता, यानं काम करून घेतलं पाहिजे. म्हणजे हे नष्ट होणार आहे. यानं नाही बी काम केलं तरी नष्ट होणार आहे, काम बी केलं तर नष्ट होणार आहे. कानानं जोपर्यंत चांगलं ऐकता येतं तोपर्यंत ऐकावं. तुम्ही नाही जरी याच्यानं चांगलं ऐकलं तर हे एक ना एक दिवस याचं काम करायचं सोडून देणार आहे. म्हणून जोवर ऐकायला येते तोपर्यंत चांगलं ऐकावं. तोंडानं जोपर्यंत चांगलं बोलता येते तोपर्यंत बोलावं. बघा, डोळ्यानं चांगलं बघता येते तोपर्यंत बघावं. एक बार यानं याचं काम करायचं सोडलं की विषय संपला. पायानं चालता येते तोपर्यंत तीर्थयात्रा, तोपर्यंत त्या ठिकाणी कीर्तनामध्ये उभा राहायचंय, तोपर्यंत पायी वारी करायची. यानं साथ सुटली, गुडघे दुखायला लागले की परत इच्छा होऊन काही उपयोग होणार नाही. हातामध्ये जोपर्यंत सत्ता आहे तोपर्यंत दान धर्म आहे, टाळ्या वाजवायचा आहे, भजन करायचं आहे, पूजन करायचं आहे. जोपर्यंत सत्ता आहे तोपर्यंत सगळी इंद्रियाची अवस्था ती आहे. एक ना एक दिवस हे काम करायचं सोडणार आहे एवढं तर आपली खात्री आहे ना. म्हणून संत महात्मे म्हणतात, परमार्थ करावा कधी. परमार्थाची सुरुवात कुठून करावी? बालवयात करावी, तरुण अवस्थेत करावी, म्हातारपणी करावी, कधी करावी? याचं वर्म सांगत असताना तुकोबारायांनी सांगितलेलं आहे, जोवरी सकळ सिद्ध आहे म्हणलेलं आहे. जोपर्यंत सगळं सिद्ध आहे ना, डोळ्यानं बघायला मिळतंय, कानानं ऐकायला मिळतंय, तोंडानं बोलायला येतंय, पायानं चालता येतंय, तव तू आपुले सोयीत पाहिजे. म्हणून आपला आपण करा सोडवणं म्हणलेलं आहे साधू संतांनी. ते आपलं आपण करावं. म्हणून या ठिकाणी गणेशनाथ महाराजांनी सांगितलेलं आहे, अक्षय जे सुख याची नावे, जिकडे पाहिजे तिकडे अवघे ब्रह्म एक, आणि अक्षय जे सुख याची नावे म्हणले. माणसाची ज्यावेळी दृष्टी अशी होती ना, बघा, माणसाची द्वैत अवस्था करे, जोपर्यंत आपण ब्रह्म पाहू शकत नाही तोपर्यंत द्वैत अवस्था आहे. भेद जोपर्यंत अंतःकरणाच्या ठिकाणी आहे तोपर्यंत द्वैत अवस्था आहे. परंतु ज्यावेळेस अंतःकरणातला भेद संपला, भेदाभेद ब्रह्मामंगळ म्हणलेला आहे. अंतःकरणातला भेद ज्यावेळेस संपतो ना, त्यावेळेस ज्यावेळेस आपल्याला सुद्धा जिकडे पाहिजे तिकडे अवघं ब्रह्म दिसल ना, अक्षय जे सुख याची नावे म्हणले, त्याला अक्षय सुख म्हणावं. बाकी सुखाची काही देणं घेणं नाहीये म्हणले. अक्षय सुख त्याला म्हणलं जातं, बाकीच्याला म्हणलं जात नाहीये. गणेशनाथ म्हणे, ऐसिया सुखाशी पावे तो जन्मासी नये कदा. हे अक्षय सुख ज्याला मिळालं ना, ते परत या जन्माला याची अपेक्षा करेल का? जन्माला कुणाला यावं लागतं? बघा, जन्माला यावं लागतं ज्याच्या अंतःकरणामध्ये वासना आहे ना, त्याला जन्माला यावं लागतं. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे म्हणे. वासना शिल्लक आहे त्याला जन्म यावं लागतं, आणि ज्याची वासना संपली त्याला जन्माला यावंच लागत नाही. म्हणून इथं गणेशनाथांनी काय सांगितलेलं आहे, अक्षय सुख ज्याला सापडलेलं आहे, जिकडे पाहिजे तिकडे ब्रह्म, ज्यावेळेस ज्याला सर्व जगामध्ये ब्रह्म दिसतं, चराचरामध्ये सामावलेला ज्यावेळेस भगवान परमात्मा देव दिसतो, त्याला त्या ठिकाणी असताना जन्माला यायची किंवा कशाची अपेक्षा होत नाहीये. ज्याला ब्रह्म दिसला त्याला सर्व दिसलं, त्याला सुख दिसलं, त्याला बाकीच्या असणाऱ्या गोष्टीची अपेक्षा होऊ शकत नाही. म्हणून या ठिकाणी गणेशनाथ म्हणे, ऐसिया सुखासी पावे तो जन्मासी नये कदा. जन्म मरणाच्या फेऱ्यातून परार्थित होणारा हा असणारा जीव आहे. म्हणून संतांच्या शब्दावर विश्वास ठेवून आपण जीवन जगलं पाहिजे. भौतिक सुखामध्ये जास्त अडकलं ना पाहिजे. आम्ही कोण आहे याचा आम्हाला अगोदर मी कोण आहे कळलं पाहिजे. शारीरिक रूपानं जगताच्या दृष्टीनं मनुष्य योनीमध्ये जरी जन्माला आलेला असलो
पाहिजे तर परमार्थ कळण्या अगोदर मला माझा बोध कळला पाहिजे. मी कोण आहे जोपर्यंत कळणार नाहीये ना तोपर्यंत बाकीच्या सर्व असणाऱ्या गोष्टी व्यर्थ आहेत. म्हणजे या मृत्यू लोकांमध्ये या शरीर रूपामध्ये मी जेव्हा जन्माला आलो त्या भगवान परमात्म्याने इथं मला कशासाठी पाठवलेलं आहे बाबा, मी का आलोय हे कळलं पाहिजे. म्हणजे आणि जोपर्यंत हे कळणार नाहीये ना बाकीचे असणारे सुख व्यर्थ आहेत. म्हणजे म्हणून या ठिकाणी असणारे संत महात्मे तुम्हाला आम्हाला उपदेश करतात. साधू संतांनी प्रत्येक संतांनी आपल्या असणाऱ्या अभंगाच्या माध्यमातून आपल्या रचनेच्या माध्यमातून या अज्ञानी जीवाला उपदेश करायचा प्राप्त केलेला आहे. भगवान कृष्ण परमात्म्याने अर्जुनाच्या शब्दावर विश्वास ठेवला म्हणून तो तारण गेला. आणि त्या भगवान कृष्ण परमात्म्याने अर्जुनाला जो उपदेश केला त्या भगवद्गीता त्या गीतेच्या शब्दावर अर्जुनाचा विश्वास आहे. म्हणून या मृत्यू लोकांमध्ये तुमच्या आमच्यासारखे जन्माला आलेल्या अर्जुनासारख्या अज्ञानी जीवाला सावध करण्यासाठी संत महंतांनी हा ग्रंथरूपी गाथारूपी प्रसाद आमच्यावर ठेवलेला आहे. अर्जुनाने जसा विश्वास ठेवला आपण संतांच्या शब्दावर विश्वास ठेवला पाहिजे आणि जीवन जगलो तर आमचा उद्धार आहे, बाकी नाही आहे. बाकी मग जन्म मरण चालूच आहे. जन्माला येणं मरण परत जन्मणं परत मरणं हे चालूच आहे. ह्या फेऱ्यातून आपण चुकणार नाहीये. संपलं का? संपलं. 4 सेकंद संपली मोबाईल.